तांदूळ आहे, गहू पण आहे, म्हणजे पीठ आहे, आणि बाळासाठी एक छान ड्रेस आणि बाळासाठी दूध पण आहे. हा मी त्या आठवणीने आणलं. बघ बघ ठीक आहे बाळाचा गार घातलाय ना, बाळाची तब्येत वगैरे ठीक आहे की? आज सकाळपासून वारंवार खेळता खेळता त्याला दूध दिलं आणि झोपी गेला. बरोबर हे बघ, आता सगळं काही किराणा सामान आणून ठेवलेलं आहे, तू सगळे व्यवस्थित स्वयंपाक वगैरे कर, मी जरा बाहेर जाऊन येईन. आपण जेवण करूया. अगं हो मी जेवण करणार आहे आणि बस कायमचाच करणार आहे आपण. अगदी मी काय म्हणतो, मी आलो ना, लगेच आलो. बघ पुन्हा काही लागलं तर मला सांग, मी आहे तुझ्यासाठी. तू म्हणशील ते सगळं आणून द्यायला तयार. मला काम मिळालं आहे, ठीक आहे. माझी काही काळजी नाही, तू फक्त सांग मी तुझ्यासाठी काय आहे. ठीक आहे, लगेच. खूप वेळ झाला, अजून दीपक आलाच होता ना. लगेच तर येतो म्हणाला. दीपक माझ्यासाठी किती कष्ट करतो, मला कशाची अडचण येऊ नये यासाठी राब राब. पण स्वतःकडे ना मात्र कधीच लक्ष देत. खूप प्रेम करतस ना माझं, म्हणून माझ्या सुखासाठी स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा केली नाही. मी सुखी आणि समाधानी राहतो म्हणून माझ्यासाठी राब राब राबतोस, फक्त आणि फक्त माझ्यासाठी आणि माझ्या प्रेमासाठी. आपलं फुलासारखं जीवन सोडून तू माझ्याकडे आला, आपल्या आई बाबांचं स्वप्न तोडून, स्वतःच्या भविष्याचा विचार न करून सुशिक्षित जीवन जगायचं. सुशिक्षित इंजिनियर असून सुद्धा तो हमाली करतो आणि फक्त आणि फक्त माझ्यासाठी. पण हो दीपक, आता ना मी एक निर्णय घेतलाय. आता यापुढे ना तुला मी काहीच त्रास होऊ देणार नाही. कारण आता तुला सोडून मी खूप दूर निघून जाणार, खूप दूर निघून जाणार. कारण हे मी माझं जीवन तुझ्यासाठी उधळणार आहे. दीपक उधळीने जीवन तुझ्यावर. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. तुमची मान प्रतिष्ठा सगळी काही माझ्यामुळे गेली. आपण बाबा मला तुम्हाला एकदा भेटायचंय, एकदा डोळे भरून पाहायचंय. पण हे मला माहितीये की हे शक्य नाहीये. म्हणून माझ्या आयुष्यात मी खूप चुका केल्या, पण बाबा शेवटची चूक
जाईल तुझ्याकडे आणि तुझ्याशी बोलेल, तुझ्याशी खेळेल. मला माफ बाळे शांत झोपला. आरती पण आराम करत असते. खरंच दीपक आरती म्हणजे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई. प्रभू रामचंद्रासोबत सीतामाई 14 वर्ष वनवासात होती, पण प्रभू रामचंद्राने कधी सीतामाईला त्रास दिला नाही. बस सीतामाईच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा प्रभू रामचंद्र सतत पुरवत आला, कधी कुठला त्रास दिला नाही. पण मी हा दीपक, मी माझ्या आरतीची कुठली इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आजपर्यंत फक्त मी तिला त्रास आणि त्रासच देत आलो. तिला चढलो नाही तसं बोललो, तिच्यावर हात उगारला, पण ती माय बावली मला क्षणभर सुद्धा सोडून कुठे. लहानपणापासून आपल्या वडिलांच्या इथं यशो आरामाने राहणारी ती मुलगी माझ्यावर प्रेम करून माझ्यासाठी या किरायाच्या खोलीत येऊन राहते. काय सुख देतो हो मी तिला, काय सुख देतो, कुठल्या इच्छा पूर्ण पण ती आरती मला सोडून नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत मला सोडून. आणि त्यावर मात्र एकच उपाय आहे. हा त्यावर मात्र एकच उपाय. मीच जर का आरतीला सोडून कायमचा निघून गेलो तर, मी जर माझ्या आरतीला जर कायमचा सोडून गेलो ना तर माझी आरती सुखी होईल. आपल्या बाळाला घेऊन आपल्या बापाच्या राजमहालात जाईल आणि आपल्या त्या बापाच्या राजमहालात गेल्यानंतर ते दोघे आनंदाने राहतील. माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. माझी आरती मी माझ्या मुलाचं काही करू शकत नाही, आरतीला सुख सुद्धा देऊ शकत नाही. आरती तू माझ्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केली आहेस. हो, जीवन माझ्यासाठी उजळली आहेस, पण मी तुला काही सुख देऊ शकलो नाही ना, काही आराम देऊ शकलो नाही. तर मग मी जर का उधळलो जीव तुझ्यावर तर, हा आरती उधळे ना मी जीव तुझ्या आई मला माफ करा. तुम्हाला भेटण्याची एकदा इच्छा होती, पण मी तुम्हाला भेटू शकत नाही. कारण मी वचन दिलाय तुम्हाला बाबा, की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा झाल्याशिवाय घरात पाय ठेवणार नाही म्हणून. आणि बाबा मी ते वचन नाही पाडू शकलो. मी नाही पाडू शकलो बाबा.
उधर